तुमचा हक्क, तुमची बातमी, तुमचा आवाज. ती4 न्यूज, स्वातंत्र्य पत्रकारितेचे. नमस्कार. द फॉर न्यूज मध्ये तुम्ही पाहत आहात मॉर्निंग विथ केदार. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वडगाव फाटा येथे असणारी सिग्नल यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी, तसेच सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी करावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी 15 दिवसाचा अल्टिमेटम देत जर 15 दिवसात याची कारवाई केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे टाकवे बुद्रुक येथील कोंडिबा गुणाजी आसवले या वृद्ध इसमाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. शिवदुर्ग मित्र मंडळ आणि वन्यजीव मावळ रक्षक संस्था यांनी रेस्क्यू करत मृतदेह विहिरीबाहेर काढला. रखडलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी तसेच जनहितार्थ योजनांना गती देण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. निगडी ते लोणावळा तसेच हिंजवडी ते नवलाकुंभरे MIDC या मेट्रो मार्गिकांचं विस्तारीकरण करावे, अशीही यावेळी मागणी करण्यात आली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पार्थ पवारांच्या आरोपानंतर काँग्रेसने अधिकृत ट्विटर हँडलवरून पार्थ पवारांवर निशाणा साधला. धड भाषणही देता न येणाऱ्या आणि कुटुंबातील पूर्व पुण्याईवर खासदार झालेल्या व्यक्तीने काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणे योग्य नाही, असा टोला यावेळी लगावण्यात आला. आमदार सुनील शेळके यांच्या विशेष उपस्थितीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लोणावळा शहराला पाश्चिमात्य देशाच्या धर्तीवर जागतिक ओळख निर्माण व्हावी, यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपचा सभापती झाल्यानंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मोठी राजकीय खेळी खेळत राष्ट्रवादीच्या सर्व 13 सदस्यांचा राजीनामा घेतला. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची कोरम अभावी बरखास्त होण्याची वाटचाल सुरू झाली आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि पाहत रहा द फॉर न्यूज.